ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. रॉकीची आज मुलाखत दिली. कोणत्या प्रभागात इच्छुक आहेत? प्रभाग 6 मधून एस सी महिलामधून इच्छुक आहे. ॲक्च्युली आम्ही जेंट्स पडेल असं आरक्षण वाटलं होतं, पण तिथं महिला पडल्यामुळं आम्ही आमच्या आईला उभारायचा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीच्या उद्देशाने आम्ही पुढं वाटचाल करतो आहे आणि काँग्रेसची एक जागा एस सी महिला असं आम्ही मागितली, ती मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. आता सध्या प्रभागातून शिवसेनेचे नगरसेवक आहेत, कसं त्यांना लढत देणार आहे काय? नाही, शिवसेनेचे जे गणेशदादा वानकर होते ते त्यांच्या पॅनलमधले नगरसेवक होते, ते बाकीचे 3 नगरसेवक त्या पक्षात आहेत कुठं. त्यामुळे आता गणेशदादा वानकरचं आणि आमचं पॅनल मिळून महाविकास आघाडीचं तिथं पॅनल बनेल आणि त्या पद्धतीनं आमची लढाई आम्ही करू. काय प्रश्न विचारले आता मुलाखतीमध्ये? त्यांनी सांगितलं की प्रभागाचं कशी परिस्थिती आहे, काय कसं लढाई, तुमचं काय नियोजन, या सगळ्या पद्धतीने सांगितलं. विचारलं. आम्ही 50 वर्ष काँग्रेस पक्षाशी जुडलो गेलेलो आहे, त्या पद्धतीने सगळं विचारपूस झाली आणि विरोधकाला उमेदवारी मिळण्यात हे तुम्हाला मी आज ठामपणे सांगतो. काँग्रेस आम्हाला मूळचा जेव्हापासून कळायला लागलं 9वी 10वीपासून, तेव्हापासून आम्ही काँग्रेसमध्येच आहे. ताईचे इलेक्शन असतील, साहेबांचे इलेक्शन असतील, आमचे स्वतःचे इलेक्शन असतील, काँग्रेस पक्षाला घरोघरी पोहोचवलं, होम टूम नेणं काँग्रेस पक्षानं आत्तापर्यंत काय केलं आणि बाकीच्या पक्षांनी कसं या 15 वर्षात वाटवून केलं हे सगळं आम्ही सांगण्यात सक्षम आहे. सगळं काँग्रेस पक्षाने गेल्यापासून किती लोकांची अवस्था वाईट आहे हे आता सगळं दिसून यायला लागलं. या नगरपालिकेचा निकाल तुम्ही बघितला असेल. भाजप आता म्हणते की काय म्हणतो, भाजप जी बोलत होती ती परवा दिवशीपर्यंत बोलत होती. कालच्या निकालाने भाजप आता गप्प शांतच आहे ना. तुम्ही निकाल बघा ना, सगळे निकाल बघून आता त्यांनी सांगावं काँग्रेस बाजूला आहे का BJP बाजूला आहे, त्यांनी ठरवावं होता किंवा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं. ओके, हां बोला. नमस्ते, माझं नाव नीता विठ्ठल बनसोडे. मी प्रभाग 8मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ओपनमध्ये मी अर्ज भरलेला आहे. तसंच मी काँग्रेसच्या 8-9 वर्ष झालं कार्य करत आहे. काँग्रेसच्या माध्यमातून आमच्या वस्तीत, आमच्या वार्डात खूप चांगल्या प्रमाणे सुधारणा केलेली आहे. पण अजूनही काही तक्रारी आहेत जी आपल्याला लोक म्हणतात की बाबा तुम्ही आमच्या करून द्यावं. आम्ही साधारण कार्यकर्ता असून लोकांच्या तळाघरामध्ये जाऊन त्यांचं दुःख जाणून घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतलेल्या. पण आज अशी वेळ आली की आम्ही इथं सध्याला आमचा एक हक्क मागायला आलो. काँग्रेस इतके दिवस कामं केलेले, आम्हाला त्याची पावती पाहिजे. आमची पोच पावती जर यांनी आम्हाला जर आमची पोच पावती दिली तर आम्ही अजून जे राहिलेल्या थोड्या काही ज्या वार्डामधल्या ज्या तक्रारी आहेत ती नेहमीच आम्ही पूर्ण करू समजा. मोहसिन जी आज मुलाकात दिलात, काय सांगाल नेमकं? मैं मोहसिन मैदरीकर, सोलापुर शहर अल्पसंख्यक युवक अध्यक्ष. आज कांग्रेस कमेटी की ओर से जो है ना, जितने सोलापुर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक लड़ने के लिए जो इच्छुक उम्मीदवार थे इनकी मुलाकातें चल रही थी. आज मैं भी हमारे पार्टी की ओर जो है ना अपनी मुलाकात पेश करने के लिए प्रभाग 8 से और 14 से मैं इच्छुक हूँ. तो आज प्रभाग 8 की जो इच्छुक मुलाकात थी, यहाँ पर जो है इच्छुक मुलाकात देने के लिए आया था. आज मैंने भी मेरा अपना पार्टी में जो मैं 2-3 महीने हुए अभी जुड़कर जो काम कर रहा हूँ पार्टी के, कांग्रेस पार्टी के जो भी आंदोलन में थे अब तक के सभी आंदोलनों में अभी सभी पक्ष के काम में जो है सहभाग रहकर काम किया हो और मागिल जो MIM पार्टी के अंदर जो काम किया हो उस सारे कामों का अहवाल जो है मैं मेरे खासदार प्रणीताई शिंदे और पार्टी के अध्यक्ष चेतन भाव नरोटे, पार्टी के समन्वय समिति, सबके पास मेरा कार्य अहवाल पेश किया हो और मुझे पार्टी से पूरी उम्मीद है कि पार्टी मेरे पर जो है ना विश्वास दिखाएंगे और आने वाले वक्त के अंदर जहाँ से भी मुझे उम्मीदवारी मिलेंगे वहाँ का पैनल कांग्रेस पार्टी का चुनकर लाने की पूरी ईमानदारी से कोशिश करने का काम हम करेंगे. काम का तुम्हालाच उमेदवारी द्यावं काँग्रेस? मी मागील 10-15 वर्षापासून जे समाज हितासाठी काम करत आहे आणि समाजामध्ये माझा चांगला काम आहे आणि मी MIM पक्षाकडून उमेदवारी तिथं मागितलं होतं आमदारकीसाठी. मी माझा काम खरंच म्हणजे तर नगरसेवकपुरता माझं काम उरलेलं नाही. मी खरं म्हणजे तर मी आमदारपुरता जेवढं काम केलेलं आहे
मला माझ्या नशिबात आमदारकी नव्हती, आता काँग्रेसमध्ये आलेलो आहे. मी नगरसेवकसाठी आता एक प्रयत्न करणार आहे. अनेक मोठमोठे पक्ष आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये जे सत्तेत आहेत. त्या सत्तेतल्या पक्षाला सोडून तुम्ही ह्या बुडणाऱ्या नावेमध्ये असं जे लोक म्हणतात की काँग्रेस ही बुडणारी नाव आहे, त्यामध्येच तुम्ही का प्रवेश केला? देखिए, कांग्रेस एक विचारधारा है और कांग्रेस पार्टी जो है अपनी विचारधाराओं को लेकर जो है आज जो बीजेपी हुकूमत जो अल्पसंख्यक समाज को दबाने का काम कर रही है, कहीं ना कहीं अल्पसंख्यक समाज हो या इतर समाज हो, बीजेपी से परेशान हो चुका है. और अल्पसंख्यक समाज कभी भी जो है ना सत्ताधारी लोगों के साथ नहीं जाएगा. जो बीजेपी के साथ जो भी अलायंस में रहने दो, अजित पवार गठ हो या एकनाथ शिंदे हो, हम मरना पसंद करेंगे. लेकिन जो सत्ताधारी हुकूमत जो अल्पसंख्यक समाज के ऊपर जो जुल्म कर रहे हैं, इन लोगों के साथ जाना पसंद नहीं करेंगे. कांग्रेस पार्टी ये विचारधारा है और विचारधारा कभी खत्म नहीं होती. खत्म करने वाले खुद खत्म हो जाएंगे, लेकिन विचारधारा खत्म नहीं होंगे. कांग्रेस पार्टी बढ़ चढ़कर उभर कर आएंगे. एमआयएमचे शहराध्यक्ष एम पार्टीचं काही माहीत नाही. आता मी काँग्रेस पार्टीत आहे, 3 महिने झाले काँग्रेस पार्टीत काम करत आहे. एमआयएम पार्टीत सोडून मी 3-4 महिने झाले. आता मी काँग्रेस पार्टीत आहे आणि पार्टीत राहून काम करणार असं. पहिल्यापासून काँग्रेसचा जो कार्यकर्ता आहे की मी 2012मध्ये अल्पसंख्याक उत्तरचा युवक अध्यक्ष होतो. मी काँग्रेस, माझ्या घरात पण काँग्रेसच आहे, माझ्या रक्तात पण काँग्रेसच आहे. एमआयएम हे आमचा समाजाचा एक कॉल होता, ते तात्पुरता गेलेला एमआयएमपाशी. आता लोक समजदार झालेले, आता लोक काँग्रेसपाशी वळण्याचा प्रयत्न करत आहे. अल्पसंख्याक समाज नक्की आम्ही अल्पसंख्याक समाजाला काँग्रेसपाशी वळू. आज जर का तुम्हाला काँग्रेस पक्षाशी निष्ठावून जाणार. बोला. मी महेश भैरू लोंढे, सध्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. तरी प्रभाग क्रमांक 5मधून SC पुरुष गटासाठी मी उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाकडे मागितला आहे. तरी मला पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी प्रभाग कुठून कुठपर्यंत येतो? प्रभाग आमचा शिवाजी चौक ते वडर गल्ली, चांबार गल्ली, असं इकडं बाळीवेस, शिवाजीनगर, पांढरे वस्ती, कळके वस्ती. काय काय सामाजिक कार्य केले? सामाजिक कार्य आत्तापर्यंत खूप काही केलं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, विविध आमच्या भागामध्ये भरपूर कामं केले आहेत. तरी मला पक्षाने उमेदवारी दिल्यास निश्चित विजय होण्यासाठी मी इच्छुक आहे. विजय होईलच. आमचं हे घरात म्हणजे 15 वर्षापासून काँग्रेसचे खूप चांगला आहे. गेले 20 वर्ष झाले सर्व काम करते. बाकी मला पुढे सगळ्यांना